नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनलवरती। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिरबॅक या कंपनीच्या लिक्विड फायमेरॉल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा, सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या आजारांमध्ये करू शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। पशुपालक मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होत असतात। यामध्ये पशुपालक मित्रांनो, आपले जे मोठे पशु असतील किंवा आपले लहान पशु असतील किंवा आपल्या कोंबड्या असतील, या सर्वांमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या या येत असतात। यामध्ये पशुपालक मित्रांनो, आपले जे दूध देणारे पशु असतील त्यांच्यामध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी होणे किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा ताणतणाव येणे, यामध्ये वातावरण बदलामुळे आलेला ताणतणाव असेल किंवा आपल्या पशूंना आपण कुठले व्हॅक्सिनेशन केले तर त्या ठिकाणी आलेला ताणतणाव असेल किंवा पशुपालक मित्रांनो आपले पशु कुठल्या आजाराने ग्रसित झाले असतील त्यामुळे आलेला ताणतणाव असेल, यांसारख्या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये येत असतात। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आपल्या पशूंची जी इम्युनिटी आहे, जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती त्या ठिकाणी कमी झालेली असते। यामुळे आपले पशु वारंवार आजारी पडत असतात। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या ज्या शेळ्या मेंढ्या असतील किंवा आपले जे करडं कोकरा आहेत त्यांच्यामध्ये देखील त्यांची जी वजनाची वाढ आहे, त्यांचा जो विकास आहे तो त्या ठिकाणी आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे होत नाही। यांसारख्या समस्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक वेळा आढळताना दिसत असतात। तसेच पशुपालक मित्रांनो, आपल्या ज्या कोंबड्या असतील त्यांच्यामध्ये देखील आपल्याला त्यांची वजनाची वाढ योग्य पद्धतीने होत नाही किंवा त्यांच्यामध्ये देखील कुठले जर व्हायरल इन्फेक्शन झाले तर त्या ठिकाणी आपल्या कोंबड्यांमध्ये त्यांना जो स्ट्रेस आहे, जो तणाव आहे तो त्या ठिकाणी आलेला असतो। पशुपालक मित्रांनो, या सर्व समस्या दूर करण्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड फायमेरॉल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, लिक्विड फायमेरॉल या औषधामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए हे 12,000 इंटरनॅशनल युनिट दिलेले आहे, व्हिटॅमिन D3 हे 6,000 इंटरनॅशनल युनिट दिलेले आहे, व्हिटॅमिन ई हे आपल्याला 48 mg दिलेले आहे। सोबतच यामध्ये व्हिटॅमिन B12 हे आपल्याला 20 मायक्रोग्रॅम या औषधामध्ये दिलेले आहे। पशुपालक मित्रांनो, आता आपण पाहूया की लिक्विड फायमेरॉल या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा। पशुपालक मित्रांनो, या औषधाचा वापर आपण आपले जे सर्व पशु आहेत यांच्यामध्ये करू शकतो। यामध्ये आपली गाई, म्हैस, शेळी, मेंढी, आपल्या कोंबड्या असतील किंवा आपल्या करडा असतील किंवा कोकरा असतील, या सर्वांमध्ये या औषधाचा आपण वापर करू शकतो। पशुपालक मित्रांनो, लिक्विड फायमेरॉल या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा ताणतणाव आलेला असेल त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करू शकतो। यामध्ये पशुपालक मित्रांनो, मग आपल्या पशूंच्या शरीरावरती जर ट्रान्सपोर्टेशनमुळे जर कुठल्याही प्रकारचा ताणतणाव आला असेल तर त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना त्यांना फ्रेश ठेवण्यासाठी, त्यांच्या शरीरावरती जो ताणतणाव आलेला आहे तो कमी करण्यासाठी या लिक्विड फायमेरॉलचा आपण वापर करू शकतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर वातावरण बदलामुळे कुठल्याही प्रकारचा ताणतणाव आला असेल, यामध्ये अचानक पावसाळ्यामधून आपण थंडीकडे वळालो असू किंवा थंडीमधून आपण उन्हाळ्याकडे वळालो असू, यामध्ये ज्या ठिकाणी पशूंच्या शरीरावरती जो ताणतणाव येतो त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरावरती जो ताणतणाव आलेला आहे तो कमी करण्यासाठी या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर आपण कुठल्याही प्रकारचं व्हॅक्सिनेशन केलं असेल, यामध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या ज्या लसी आहेत, लंपीची असेल, FMDची असेल किंवा इतर कुठल्या लस आपण आपल्या पशूंना जर दिल्या असतील तर त्यामुळे देखील आपल्या पशूंच्या शरीरावरती जो ताणतणाव आलेला आहे तो कमी करण्यासाठी आपण या लिक्विड फायमेरॉलचा वापर करू शकतो। तसेच पशुपालक मित्रांनो, लिक्विड फायमेरॉल या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल, यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना जर कुठले प्रोटोझोल इन्फेक्शन झाले असेल किंवा आपल्या पशूंना कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार झाला असेल किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये मास्टायटिस हा आजार झाला असेल, त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण जर या लिक्विड फायमेरॉलचा वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढवण्याचे काम देखील हे लिक्विड फायमेरॉल आपल्या पशूंमध्ये चांगल्या पद्धतीने करते। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंना हे जे आजार झालेले आहेत
त्यांपासून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या लिक्विड व्हायमरॉलचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो। पशुपालक मित्रांनो, लिक्विड व्हायमरॉल या औषधामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ई दिलेले आहे। व्हिटॅमिन ई हे एक अँटीऑक्सिडंट आहे। याच्या वापरामुळे आपल्या पशूंना त्यांची जी इम्युनिटी आहे, त्यांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढवण्यासाठी चांगला फायदा होतो। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपले जे पशु वारंवार आजारी पडत असतील त्यांच्यामध्ये देखील आपण या लिक्विड व्हायमरॉलचा वापर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, या औषधाच्या वापरामुळे आपले पशु ज्या आजाराला वारंवार बळी पडतात त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर केल्यामुळे आपले पशु निरोगी राहण्यासाठी या लिक्विड व्हायमरॉलमुळे आपल्याला चांगला फायदा होतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपले जे पशु व्यालेले पशु आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी सोबतच गर्भधारणा होण्यासाठी देखील आपल्याला समस्या निर्माण होतात। यामध्ये पशुपालक मित्रांनो, या लिक्विड व्हायमरॉल मध्ये आपल्याला व्हिटॅमिन ई दिलेले आहे, व्हिटॅमिन ए दिलेले आहे, व्हिटॅमिन D3 दिलेले आहे, त्यासोबतच व्हिटॅमिन B12 दिलेले आहे। यांच्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी फायदा होतो। सोबतच आपल्या पशूंना जर गर्भधारणा होण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर त्या अडचणी कमी करण्यासाठी देखील या लिक्विड व्हायमरॉलमुळे आपल्याला चांगली मदत होते। तसेच पशुपालक मित्रांनो, लिक्विड व्हायमरॉल या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंना जे लिक्विड कॅल्शियम देतात त्याच्यासोबत जरी केला तरी पशुपालक मित्रांनो, या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंना त्यांची जी दूध देण्याची क्षमता आहे ती वाढवण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचे जे संश्लेषण आहे ते चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्या पशूंना व्हिटॅमिन D3 ची गरज असते। हे या लिक्विड व्हायमरॉल मध्ये दिलेले आहे। त्यामुळे या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे कॅल्शियम फॉस्फरसचा बॅलन्स आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी देखील या लिक्विड व्हायमरॉलमुळे आपल्याला चांगला फायदा होतो। पशुपालक मित्रांनो, लिक्विड व्हायमरॉल या औषधाचा वापर आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा आपल्या करडा कोकरांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो, या औषधाच्या वापरामुळे आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा करडा कोकरांमध्ये त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला मदत होते। सोबतच त्यांची वजन चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी देखील आपल्याला फायदा होतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा करडांमध्ये कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या जर औषधाचा वापर केला तर आपल्या शेळी मेंढी किंवा त्यांच्या करडांना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या लिक्विड व्हायमरॉलमुळे आपल्याला चांगली मदत होते। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, या औषधाच्या वापरामुळे आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढवण्यासाठी देखील फायदा होतो। सोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या जर दूध देणाऱ्या शेळ्या असतील त्यांच्यामध्येही या औषधाच्या वापरामुळे त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी देखील आपल्याला चांगली मदत होते। पशुपालक मित्रांनो, या औषधाचा वापर आपण आपल्या जर कोंबड्यांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो, या औषधाचे आपल्याला खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतात। यामध्ये पशुपालक मित्रांनो, आपल्या कोंबड्यांमध्ये जर कुठल्याही प्रकारचा ताणतणाव आला असेल तर त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करू शकतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या कोंबड्यांमध्ये जर कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो, आपण या लिक्विड व्हायमरॉलचा वापर करून आपल्या कोंबड्यांना त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी या औषधाचा आपण फायदा देऊ शकतो। तसेच पशुपालक मित्रांनो, आपल्या ज्या अंडी देणाऱ्या कोंबड्या असतील त्यांच्यामध्ये जी अंडी देण्याची जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपले सर्व जे पशु आहेत त्यांच्यामध्ये या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंची जी त्वचा आहे ती तजेलदार ठेवण्यासाठी देखील या औषधामुळे आपल्याला चांगला फायदा होतो। पशुपालक मित्रांनो, या औषधाचे रिझल्ट हे खूप सुंदर आहेत। आपण आपल्या पशूंमध्ये नक्की ट्राय करून पहा, आपल्याला नक्कीच चांगला फायदा या औषधामुळे पाहायला मिळेल। पशुपालक मित्रांनो, लिक्विड व्हायमरॉल या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो, या औषधाचा वापर आपण जर आपल्या मोठ्या पशूंमध्ये करणार असाल, यामध्ये आपली गाई असेल किंवा म्हैस असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, या औषधाचा डोस आपण 10 मिली दररोज 1 वेळा याप्रमाणे या औषधाचा आपण वापर करू शकतो। तसेच पशुपालक मित्रांनो, आपण जर या औषधाचा वापर आपल्या कालवडींमध्ये किंवा आपल्या शेळी मेंढींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, आपण 5 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर करू शकतो। तसेच पशुपालक मित्रांनो, आपण जर या औषधाचा वापर आपल्या कोंबड्यांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, आपण 5 ते 10 मिली याप्रमाणे आपले जे 100 पिल्ल किंवा 100 कोंबड्या आहेत त्यांच्यामध्ये या लिक्विड व्हायमरॉलचा जर वापर केला तर आपल्या कोंबड्यांमध्ये व पिल्लांमध्ये देखील आपल्याला खूप चांगले फायदे या लिक्विड व्हायमरॉलचे पाहायला मिळतात। पशुपालक मित्रांनो,
आजचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.